मॉर्निंग. आणि आता तुम्हाला कार्ड बघून समजत असेल आमचं ट्रिप डे आहे आज. फ्रायडे. अनदर ट्रिप. आणि हा लॉंग वीकेंड आहे. आम्हाला मंडेला पण सुट्टी आहे कारण की मंडेला थँक्सगिव्हिंग आहे. तर मग आम्ही जातोय डायरेक्ट दुसऱ्या प्रोव्हिन्स मध्ये. तर आज आम्ही कामानंतर निघणार आहे ॲज युजल. कारण की इथे एवढं सगळं लांब आहे की नाही करू शकत म्हणजे असं 2 दिवसामध्ये की जाऊन येऊन गेलो. म्हणून मग आम्ही कामानंतरच निघतो मोस्टली. तर आज आम्ही निघून एका ठिकाणी बस पोहोचणार आहे आणि मग एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल ट्रिप उद्या स्टार्ट होईल जे म्हणजे फिरण्याची असेल. बट निघतो आम्ही आजच. मस्त ट्रिप आहे एकदम. खूपच मस्त आहे. खूपच. तर स्टे ट्यून आणि बघत राहा. तुम्हाला भेटतो आम्ही रोड ट्रिप स्टार्ट करू तेव्हा. हाय आपण बोललो बट आता आम्ही स्टार्ट झालोय आता आमची ट्रिप चालू झाली. आम्ही निघालोय. येस, आम्ही हे चांगला शब्द आहे. आम्ही निघालोय आणि वाव समोर मस्त दिसतंय. तर आता किती वाजलेत? 5 आय थिंक. अराउंड 5 वाजलेत. आणि जर आम्ही नॉन स्टॉप गेलो तर आम्ही 9:30ला पोहोचू असं दाखवतोय. कारण की 400 किलोमीटर आहे. आता 400 उरले. त्याच्यामधनं 190 किलोमीटर आम्हाला सरळ जायचंय. सरळ जात आहे. सो मी तर माझा विचार आहे ब्लँकेट उशा घेऊन मागे झोपतो. क्रूज कंट्रोल टाकून. नाही असं करणार नाही. असं करायचं नाही. पण आता आम्ही निघालोय. सो लेट्स गो. तर आता आम्हाला आठवलं की आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कुठे जातोय. आणि मी करेक्ट प्रोनाउन्सिएशन बघून आली आहे. कारण की जिथे आम्ही जातोय तिकडे ते लोक इंग्लिश नाही बोलत. ते लोक फक्त फ्रेंच बोलतात. मला आधीच माहिती होतं करेक्ट प्रोनाउन्सिएशन. नाही हा काय बोलत थांबायला मी सांगते की चांगलं वाला काय आहे ऍज इन कसं बोलतात. मॉन्ट्रेम्ब्लॉ हे आहे करेक्ट वाला प्रोनाउन्सिएशन. तरी आम्ही त्याला मॉन्ट्रेम्ब्लॉ बोलतोय. बट हा काय बोलला मॉन्ट्रेम्ब्लंट. मॉन्ट्रेम्ब्लंट स्पेलिंग त्याची तीच आहे. TREMBLANT. तर मी जेवढं फ्रेंच स्कूल मध्ये शिकलेली ते थोडंफार तरी कामात आलं. मी मॉन्ट्रेम्ब्लॉ केलं त्याचं कारण तेवढं माहिती. काय काम धंदे नाही. एनिवेज तर मॉन्टचं मतलब आहे माउंटेन्स. सो वी आर गोइंग टू माउंटेन्स. सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की आम्हाला लोकांना माउंटेन्स किती आवडतात. आम्ही माउंटेन्स मध्ये जातोय. आणि आम्ही घेणार आहे स्टॉप जे की असणार आहे. येस, असं खूप होतं. आणि आम्ही जे आता हा बोलला ह्याने जे रिॲक्ट केला असं खूप होतं ह्या रोड ट्रिप्स मध्ये इथे. तर मग आमचं प्लॅन आहे मध्ये ऑटवा येतं. तर आम्ही बेसिकली क्युबेक मध्ये जातोय फिरायला 4 डेज. फ्रेंच प्रोव्हिन्स आहे पूर्ण. फुल फ्रेंच प्रोव्हिन्स. त्यांची गव्हर्नमेंट पण अलग आहे. असं सगळं बोलू नको. आपण युट्यूब चॅनलवर आहोत भाई. तर आम्ही क्युबेक प्रोव्हिन्स मध्ये जातोय. आणि आम्ही जातोय आता. आम्ही येऊ डायरेक्ट मंडेला. तर आम्ही घेणार आहे ऑटवामध्ये स्टॉप. आणि आम्ही इथे आल्यापासून 2 वर्ष झाले आम्ही डोसा नाही खाल्लाय. आम्ही मेदूवडा नाही खाल्लाय. मला साऊथ इंडियन बिलकुल आवडत नाही. इंडियामध्ये जेव्हा मी होती मी बिलकुल खायची नाही साऊथ इंडियन जेवण. फक्त मला इडली तर म्हणजे मला बिलकुलच आवडत नाही. डोसा छान लागतं. ते इथे येऊन मला समजलंय. मला डोसा खायचो आम्ही पण म्हणजे मी असं एवढं आवडीने नाही खायची जेवढं बाकी गोष्टी आहे ना आपल्याकडे. कारण की ऑप्शन बाकी नाही आवडत मला काय. पण डोसा मेदूवडा आय लाईक मेदूवडा द बेस्ट. मग डोसा बस संपला माझा साऊथ इंडियन. तर आम्ही तिकडे डोसा खायला थांबणार आहे. तर ते आय थिंक 2 तासांनी येईल. तर तुम्हाला त्याचं म्हणजे फोटोज दाखवेल म्हणजे मी की येस आम्ही डोसा खाणार आहे. किती एक्सायटेड आहे मी डोसा. आम्ही तू मला काय लास्ट ब्लॉग मध्ये बोललेला की तू पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मीच दिसेल. वाचलीस ना माझ्या ब्लॉग्स मध्ये येतेस. प्लीज बघत राहा आमचा डोसा आणि मग त्याच्यानंतर पुढचं जर्नी. काय केलंस तू मागे? माशा 2 वर्षांनी मेदूवड्याचं तोंड बघत आहे आम्ही. आणि डोसा किती मोठा आलाय. पेपर डोसा नॉट पेपर मसाला डोसा. दॅट इज मसाला इनसाइड. आम्ही अरे दाबून हे नाही सांगितलं ना की कसं होतं जेवण. मजा आली. एवढ्या दिवसांनी आम्ही हे खाल्लं खूप मजा आली. गुड मॉर्निंग. तर मग आम्ही काल रात्री चेक इन केलं 10 वाजता.
आणि कारण की आम्हाला खूप लेट झालं मग आम्ही आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. तर आम्ही मग रस्त्यामध्ये ते खाल्लं आणि मग आम्ही आलो. तर आता आम्ही जेव्हा उठलो आहे रेडी होऊन तर व्ह्यू बघा, हॉटेलचा व्ह्यू अगदी मस्त सुंदर लेक. हॉटेलचं नावच आहे ल लॉज दू लाख, द लॉज ॲट द लेक. आणि हे रूम्स आहेत वरती आणि त्यांना समोर हे व्ह्यू आहे. किती मस्त. आणि आम्ही हे रोल्स कॅरी केलेले, पनीर टिक्का रोल आणि पनीर काठी रोल. तर आम्ही त्याला इथे मस्त किचन आहे जे सगळे कॉमन यूज करू शकतात. बेसिकली हे कॉटेज आहे जे त्यांनी त्याच्यामध्ये रूम्समध्ये कन्वर्ट केले. आणि मग असं एकदम भारी शांत आहे. तर आम्ही मस्त मायक्रोवेव्ह केला आणि आम्ही हे खाऊ आणि मग आम्ही पोचलोय आणि आम्ही गाडी पार्किंग केली आहे. तर इथे काम करणारे आणि लोक सगळे फ्रेंचमध्ये बोलत आहे. मला काही समजतच नाही. मी पार्किंगकडे गेलो ते तिकीट घ्यायला पार्किंगची, तो मला बोलत चाललाय फ्रेंचमध्ये. मी त्याला असं बघतोय, काही एक शब्दच नाही समजत आहे मला. मग ही तो सगळं झाल्यानंतर मला बोलते तू त्याला मशी बोल, तू हे बोलते, जे काय बोलायचं ते बोल, नंतर बोलतीये बाई. नंतर काय अर्थ आहे त्याला? मी त्याला असं मूर्खासारखं अनपढ समजत असेल तुम्हाला. मी आता गोंडोलानी तिकडे जाऊ वर. इथे हे पॉइंट कुठे आहे? हां हे बघ, हे पॉइंट आहे. इथे जाऊ आम्ही आता आणि इथून आम्हाला हे व्ह्यू दिसेल. काय हे आहे विलेज. असं वाटतं दुसऱ्या देशात आलोय. हां अगदी वेगळं वाटतंय, जसं कॅनडामध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे इथे जे पण आहे. तर कसं तसं अगदी साईन बोर्ड बघून, साईन लँग्वेज बोलून बोलून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. गंडोला दिसलाय फायनली. ते बघा दिसत असेल. जातोय गंडोला. अबे सांग हे पण ओपन आहे बे. अबे आईची कट भयंकर फास्ट आहे. मस्त दिसतंय. मस्त आहे, फ्री आहे आणि हे किती ओपन आहे, किती भारी वाटतं. ओ वाव, ते बघ हे सगळे लॉजेस आहेत ना इथले. हो इथले लॉज आहेत. तेव्हा ही वाली बिल्डिंग किती मस्त आहे, कॅसल सारखी आहे, किती भारी. मम्मा मम्मा मम्मा. आपल्यावाला तर कुठे जाणार आहे? हा आपल्यावाला खूप वर जातं. किती भारी वाटतंय. आलो पण आम्ही, ही फ्री वाली होती. आता ह्याच्या पुढे अजून वर जाऊ, जी आम्ही बुक केली आहे. सुंदर दिसतंय व्ह्यू एकदम. बघा बाहेरून बघा किती मस्त दिसतंय. पोचलेलो आहोत मित्रांनो, पोचलेलो आहोत आम्ही वरती. व्ह्यू बघा व्ह्यू, पॅनोरॉमिक व्ह्यू फ्रॉम पॅनोरॉमिक गंडोला. आणि आम्ही वर आलो आणि आता बघा सुंदर वर आम्ही पोचलोय आणि वरून हा असा व्ह्यू आहे. आणि इम्पॉर्टंट नोट, हे फ्री नाही. मागच्या व्हिडिओमध्ये खूप काही फ्री होतं पण हे फ्री नाही आहे. खालचं वाला फ्री आहे. लांब लांब पर्यंत फक्त झाडं ऑरेंज आहेत आणि डोंगर आहेत, बाकी काहीच नाही. आणि हे बघितल्यानंतर आणि हे रोपवे केल्यानंतर आता थोडीशी ट्रेकिंग करूया, जे दीपेशला बिलकुल आवडत नाही करायला. पण आज तर खूप छान दिसतंय. मायनस ते यस पिंपल. पहिल्यांदा तुला पिंपल आलं असं वाटतंय मला. मी कधीच तुला बघितलं नाही पिंपल. बघा मित्रांनो बघा, फुल 360 व्ह्यू. बस डोंगर लिटरली बाकी काही नाही. आणि ते मस्त एकदम खुर्च्या ठेवल्या आहेत व्ह्यू एन्जॉय करायला. तेच. तर आम्ही जेव्हा आलेलो आम्हाला वाटलेलं की एकटं पाठवतील, पण खूप लोक होते तर त्यांनी असं मर्ज केलेलं. लॉंग वीकेंड आहे ना तर रश आहे. आणि आमच्यासाठी शेमडा मुलगा असलेला बाहेर एवढं अगदी करत चाललेला. तर आता आम्ही जेव्हा येत होतो इथे चालत तेव्हा कोणीच नव्हतं. तर दीपेश बोलला आता एवढे लोक उभे आहेत, ह्या सगळ्यांना ह्याचं बीट करायचं स्ट्रॅटेजी आहे की आपण इथे बसूया आणि जशी गर्दी कमी झाली तसं आपण उभं राहूया. पण मग माझा एक क्वेश्चन आहे की जर आपण उभे राहिलो की कोणीच नाही, चला आता जाऊया, आणि मग आपल्या मागे परत खूप लोक उभे राहिले तर काय? मग ते आपलं नशीब. जे लिहिलंय
पण बघूया, मला असं वाटतं मिशन सक्सेसफुल होईल. बघूया आपण. बघत राहा. तर मग आता मी तुम्हाला दाखवेल की आमच्यासोबत कोणी आहे की नाही आहे. आणि किती मस्त वाटलं. वरती तर खूप भारी होतं, एकदम मजा आली. किती वर जाऊन आलो आम्ही, खूप मजा आली. तर मित्रांनो आलेलो आहे गंडोला राईड सक्सेसफुल. गंडोला राईड सक्सेसफुल. डे 1चं हे झालेलं आहे. पहिली ऍक्टिव्हिटी झाली. अशी टाईट आयटनरी एवढी टाईट आहे ना आमची की असं वाटतं फिरायला ना मिशनवर निघालो. मी बनवली आहे, कारण इथून इथे ह्या टाइमला निघायचं, तिथून तिथे ह्या टाइमला निघायचं. 1 मिनिट पण इकडे तिकडे झाला गेम ओव्हर. काही सोडायचं नाहीये, सगळं बघून घ्यायचंय. आता कधी येऊ माहिती नाही ना परत, म्हणजे येऊ हे फॉर शुअर आहे, कारण की खूप पानं हे झालंय. 7-8 तास लांब आलोय आम्ही घरापासून. तर काय झालं, तू परत नाही ना सांगतोय लांब. आणि आपली प्रिय गाडी, आमची गाडी आम्हाला सगळीकडे घेऊन जाते. आम्हाला आमची गाडी खूप आवडते. तर आता आम्ही परत निघालेलो आहोत, कारण की माझ्या टाईट आयटिनरीमुळे श्वास घ्यायचा सुद्धा टाइम नाहीये आमच्याकडे. तर आता आम्ही ते रोपवे गंडोलाने केलं मॉन्ट ट्रेम्ब्लॉन मध्ये, आणि आता आपण जातोय, आता आम्ही चाललोय मॉन्टमोरेन्सी फॉल्स बघायला. वॉटरफॉल आहे जे कॅनडाचा नायग्रा फॉल्स आहे त्याच्यापेक्षा मोठा वॉटरफॉल आहे ॲज अ रूमच हाईट मध्ये. आणि आता आम्ही क्यूबेक ड्रायव्हर सारखी झाली. सवारीला इथून इथे घेऊन जायचं, परत दुसऱ्या दिवशी सवारीला दुसरीकडे फिरायला. काय पण बोलतोय यार तू. काय 7-7 तास ड्रायव्हिंग, 5-5 तास ड्रायव्हिंग, दररोज 4 तास ड्रायव्हिंग आहे. तर मग आता आम्ही क्यूबेक सिटीला जातोय. तर भेटूया तिथून. तर मित्रांनो, याने एवढा वेळ कष्ट करून जी गाडी चालवली आहे. आता हे नंबर दिसताय मला 6 मिनिट. किती मस्त वाटतंय ते बघून. 6 मिनिट दिसतंय. गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत वॉटरफॉलला, आणि हे पार्किंग आहे, आणि पार्किंग मधनच वॉटरफॉल दिसतोय. तेव्हा दिसतंय ना मला वॉटरफॉल, तेव्हा वॉटरफॉल दिसेल. तर मित्रांनो इथे बघा, वॉटरफॉल कडे आम्हाला पोहोचता नाही येते, पण वॉटरफॉलच्या समोर ट्रेन स्टेशन आहे आणि लोक काम करून आलेत आणि लोक ट्रेन मधनं उतरताय. अगदी अजीब आहे भाई, खूपच. आम्ही इथे वॉटरफॉलच्या जवळ आहे. मे बी तुम्हाला आवाज पण नसेल कारण पाण्याचा फोर्स एवढा जास्त आहे. पण हे बघा काय मस्त दिसतंय, खूपच मस्त दिसतंय. ओके, तर आता 2 दिवस नाही आजचाच दिवस पूर्ण नेचरमध्ये फिरून आता आम्ही जातोय मेन सिटीमध्ये जी आहे क्यूबेक सिटी. खूप पॉप्युलर आहे, तर तिकडे आम्ही डिनर करू. रेस्टॉरंट एक पॉप्युलर, तिकडे आम्ही ह्यांचं डिश खायला जाणार आहे. पुटीन, कनेडियन इन्व्हेंटेड वन अँड ओनली. एकच डिश आहे. ते लोक बोलतात की क्यूबेकची पुटीन नाही खाल्ली तर मग तुम्ही असलीवाली नाही खाल्ली आहे. तर आम्ही असलीवाली खायला जातोय आज बघायला. आणि आम्ही आज ते ट्राय करू आणि मग तिकडून जाऊ आम्ही आमच्या हॉटेलवर. आणि एक अजून पण काहीतरी आहे ना, एक अम्ब्रेला ॲली म्हणून तिकडे. हो हां, ते पण चांगलं. बघू आता, म्हणजे उजेड आहे आता 6-6:30 वाजलेत तरी. बघू आता किती वाजेपर्यंत उजेड असेल. येस, तर आम्ही भेटतो तुम्हाला. बाय. तर हे आहे ते फेमस अम्ब्रेला ॲली स्ट्रीट, आणि ही फेमस हॉटेल आहे इथली, खूपच मस्त. मस्त आहे. तर आम्ही आता आलो इथे. हे आमचं पुटीन, बेसिकली फ्राईज, त्यांची एक ग्रेव्ही आणि चीज आहे, आणि नॉर्मलच आहे, असं काही स्पेशल नाही. पण बाकी आम्हाला मेन्यूमधनं काहीच समजलं नाही, म्हणून आम्ही फक्त गप्प हे मागवलंय आणि हे बिअर सोबत खातोय. हो, सगळं फ्रेंचमध्ये.